श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आज होता बाजार आणि बाजार दिवस होता, मी घरीच होते। आज पावसाने सकाळपासून धमाल लावली होती। अजिबात जास्त नव्हता, थोडाच पाऊस होता। त्या थोड्या पावसामुळे अशी काही चिडचिड झाली होती, तरी पण बाजार करून घेतला। बाजार नाही केला तर 8 दिवस डब्याची पंचायत। सकाळीच प्रश्न पडतो की आज काय करायचं, त्यामुळे व्यवस्थित बाजार करून ठेवला की डब्बे अगदी सकाळी वेळेत तयार होतात, कारण भाजीपाला घरामध्ये असतो। आता पावसाळ्यात काय होतं ताईंनो, भाजीपाला खरेदी करताना ही काळजी नक्की घ्या, कारण आपण भाजीपाला खरेदी करतो आणि ह्या पिशवीत टाकतो, तोपर्यंत अर्धा तास बाजार करेपर्यंत हा भाजीपाला सडतो। म्हणजे टमाटे बटाटे हे आपण त्याच्यावरती टाकतो तर मग हे दबला जातो। त्याच्या आधी आपण या सगळ्या कॅरी बॅग घेऊन जायच्या, कोथिंबीर, शेपूची भाजी, मेथीची भाजी ही सगळी कॅरी बॅगेमध्ये टाकायची आणि मग अजिबात सडत नाही भाजी घरून येऊपर्यंत। तर ताईंनो थांबा, कूलर बंद करते। छान असं आवरून तयार झालो मस्त। आता गावाकडचं लग्न असलं की हे असं असतं आमचं, चोपून व्यवस्थित। तर हे आमचं स्वराज पण छान तयार झाला आहे। कसं वाटतंय मला नाकातलं, फर्स्ट टाइम घातलंय आज, छान वाटतंय का? नक्की कमेंट करून सांगा। आणि असं सिंपल तयार झालो। आता आहो येतील आणि लगेच निघायचं आहे आम्हाला। तर आहोंच्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे, तर आज आहे हळद। तर ही माझ्या नंदाच्या मुलीच्या लग्नात मी ही साडी खरेदी केलेली, छान आहे। तर ताईंनो आता वाजलेत 8:30 आणि 8:30 वाजता आम्ही निघालो हळदीला। आहोंच्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे, त्याची आज हळद आहे। मग इथंच हळद होती म्हणून सोपं झालं। आता पहिलं काय करायचं, माझ्या लग्नाच्या वेळेस तर तसं तुराट्याचा मंडप दिला होता, हळदीचा मांडव। आता काही तसं राहिलंच नाही, हळदीचा मांडव हा असा डेकोरेशनमध्ये होतो। आता प्रत्येक कार्यक्रमामध्ये बदल झाली आणि खरंच ना, इथं नवरदेवला मस्तपैकी आंघोळ घालणं चालू होतं। आणि पहिलेच कार्यक्रम मला आवडत होते, आता काय हे डीजे लावणं, मस्त तसं डफडं वाजायचं, नवरीला हळद लागायची, खूप छान होतं पहिलं। तर ही आहे माझी भाशी आणि हे माझे पुतणे आहेत, दोघंजणं, एक आहे दीर, एक आहे भासा आणि एक माझा मुलगा। आता हे सगळे तुम्हाला दिसतील आजच्या कार्यक्रमामध्ये। माझ्या नंदा जावा हे सगळ्यासुद्धा तुम्हाला आज दिसतील। तर ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, तर ह्या इथल्या ननंदबाई, कंटिन्यू तुम्ही यांना व्हिडिओमध्ये पाहत असतात। तर इथं पहा आमच्या छान अशा गप्पा चालल्या होत्या, मात्र डीजेचा आवाज येत होता म्हणून मी कॉपीराईट लागन म्हणून आमचा आवाज काही घेतला नाही, म्यूट केलं। तर ताईंनो, सगळ्यासोबत एकत्र कधी येतं तर कोणाच्या तरी लग्नाला किंवा कोणाच्या तरी कार्यक्रमाला, वास्तुशांती म्हणा, असे काही कार्यक्रम असले तर सगळे एकत्र येतात, नाही तर असं ठरवून कधीच एकत्र येणं होत नाही। तर इकडे बघा, आता हे सगळं छान वातावरण झालं होतं। इथं सगळ्या म्हणजे लेडीजच दिसत होत्या, अजिबात माणसांचा सहभाग नव्हता याच्यामध्ये। तर ताईंनो, आता मी पहा कुठं चालले, तर माझ्या सगळ्या सासा ज्या आहेत त्यांना भेटायला, कारण मी गावावरून म्हणजे गावाकडून सिटीला राहते म्हणून माझी काही जास्त कोणासोबत भेट होतच नाही लय दिवस। आणि 5 कोपऱ्याला 5 घरं आहेत आमच्या सगळ्यांचे। तर ह्या माझ्या सगळ्या सासा आहेत बरं का। तर ह्या दिसत आहेत, ह्या सगळ्यात लहान आंटी आहेत, त्या मधल्या दिसत आहेत त्या माझे सासूबाई आहेत, म्हणजे ह्या तिघी पण माझ्या सासा आहेत। म्हणलं चला यांचा पण व्हिडिओ घेऊया। तर मी त्यांच्याकडे गेले आणि म्हणलं व्हिडिओ चालू आहे, तर त्या किती छान पदर घेत आहेत बघा ना। मी सुद्धा त्यांच्याकडे जाताना डोक्यावर पदर घेऊन गेले होते। तर ताईंनो, ज्या आहोंच्या आत्या आहेत त्या म्हणे सगळ्याजणी फोटो काढून घ्या। मग आम्ही सगळे छान असं फोटो काढत होतो तिथं। हळद कमी आणि फोटो जास्त झाले आमचे, नंदाचे, भाऊजाईचे, सगळ्यांनी छान असे फोटो काढून घेतले। मग मस्तपैकी सगळ्यांनी एक नंबर लावून हळदी लावून घेतली, कारण हळद लावायची पण खूप उशीर झाला होता। मग आता जोडीने लावायचे म्हणल्यावर खूप वेळ जातो, तर इथं मी आणि माझ्या भाषीने लावली हळद, सॉरी। आणि आता आहोंनी मी पण लावली होती, मात्र तिथं काही शूट घेतला नाही। तर इथं आहोंची जरा मज्जाच चालू होती, कारण कशी काय ते पहा, त्यांना आम्ही म्हणायचं सोप्यावर बसा आणि ते खाली बसत होते, लईच हसलो होतो आम्ही त्यांना। तर इथं सगळे बघा, सगळ्यांचे फोटो मी काढत होते आणि माझा शूट माझ्या ननंदबाईने घेतला। खरंच ना, आजचा दिवस खूप आनंदाचा होता, खूप हसी मजाक धमाल, भाऊजाईची, नंदाची, खूप छान आजचा दिवस गेला। आनंद म्हणजे पहिली वेळेस हळदीमध्ये इतकं एन्जॉय केलं असेल आम्ही। अजिबात एकामेकीला हळद लावली नाही, कारण असं ठरवलं होतं सगळ्यांनी छान असे रिच कपडे घातलेले होते, म्हणलं डाग जर पडले तर निघत नाहीत, आणि सगळ्यांनी ऐकलं बरं का।
तरी पण माझे एक छोटे दीर आहेत, त्यांनी थोडीशी मला लावली बरं हळद. चला जाऊ द्या, त्यांचा मान आहे आणि मला पण कधीच काही वाटत नाही, कारण जे आता वाजलेत 12 आणि आत्ता आलोय तर आम्ही घरी. परत सकाळचं लग्न आहे. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.